रसिक हो, नमस्कार. गोल्डन ज्युबिलीचा आपल्याला सानंद प्रणाम. हिंदवी स्वराज्याचे स्वयंभू आत्मलिंग म्हणजेच राजे छत्रपती शिवराय यांना मानाच्या करवीर संस्थांचे कैवारी आद्य समाज सुधारक लोकराजा राजर्षी शाहूंना घोरनिसाद. रसिक हो, लक्ष्मी स्वरूप पैसा रंकाचा राव करतो, तर अलक्ष्मी रूप संपत्ती म्हणजेच विनाशकाले दुर्बुद्धीच असते. कधी प्रॉपर्टी तर कधी धनदौलत यांच्या लोभापायी नातीगोती पण लयाला जातात. मानवी बुद्धीच्या शौर्याला जेव्हा अमानुष्यतेचा दर्प चढतो तेव्हा बनतं ते क्रौर्य, आणि मग सुरू होतो क्रूर भावनांचा नंगा नाच. माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा आपल्या पाशवी सिद्धांताच्या आड येणाऱ्या निरपराध जीवलगांचाही बळी द्यायला मागे पुढे पाहत नाही. आणि मग नीतिमत्ता संपवणारी काळी कुभांड, आणि यातून पुढं विनाश विनाश याचा खेळ संपत नाही. अशा एका गहन सामाजिक प्रश्नावर भाष्य करताना करवीर कला क्षेत्राचा मानदंड म्हणजेच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीत भस्म झालेल्या रंगमंचाला स्मरण करून सांगूळच्या या नाट्य पंढरीत आपल्या धारधार लेखणीतून सामाजिक प्रश्नांचे वाभारे काढणारा कालातीत अनभिषिक्त नटश्रेष्ठ म्हणजेच गोल्डन ज्युबिली मित्रमंडळ भगतसिंग चौक सांगरूळ आपल्या 51व्या वर्षात पदार्पण करताना श्रींच्या चरणी सहर्ष सादर होत आहे माणसाच्या असुरी वृत्तीचा एक दाहक अनुभव, रावण. पाणी देते का पाणी. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण म्हणतात ते तूच ना. मग घे ना तुझ्यात मला सामावून घे. आग होतीये माझी, या देहाची आग होतीये, मला तुझ्यात सामावून घे. आग होते आता सारं काही संपल्यासारखं झालंय. रात्रीच्या काळोखात त्या अश्वत्थाम्यानं पांडव पुतळा कापून काढले, पण श्रीकृष्णाच्या शापानं तो अश्वत्थामा आपल्या कपाळावरील ती भरभरती जखम घेऊन आजही भयान वेदनांनी युगानुयुग तडफडत जगतो आहे. नकोय मला हे असहाय्य रोगाने सज्जल शरीर नकोय. हे बेटा पाणी पाणी. रे खेळणे कशाला रोज उठून नसते बडबड करत बसते तिथं. मला नाही का तुला इथंच मरण कधी मागून येतं का. आणि 10 डोक्याने विचार करणाऱ्या त्या दशानंद रावणाला तरी ते सहज मिळालं काय. घे उचल पिचल आणि जा ही जा पाणी. तुला पाणी आणून द्यायचं मोकळा नाही कुणी बाबा इथं. अरे पाणीच पी आता वडील 500. अरे माणसा, अरे पैसे नको ते मला, पैसे नको. अरे एकेकाळी पैशांच्या राशींवर लोळणारा माणूस मी. आज मेलेल्या मयागत रुपया 2 रुपयांची चिल्लर माझ्या अंगावर अशी उधळून बघा या नराधमाचं पापाच्या कर्मानं महारोगानं सडलेलं माझं हे शरीर. नियतीच्या काळ जिभेनं कशी लचकत ओढून मला सल्ला देतोय.
कुणाचा तळतळ घेऊ नका रे. लयाला चाल रे बाबा, तो लयाला चाल. फसवू नका कुणालाही फसवू नका. माणसाच्या ज्ञानाला, कर्तृत्वाला एकदा का द्वेषाची, तिरस्काराची वाळवी लागली ना की त्या नराचा होतो नराधम. आणि नराधमाचं जीवन हे असंच. लोभ कुणाला होत नाही. सीतेचा लोभ महापराक्रमी प्रकांड पंडित रावणाला झाला आणि त्यानं पाठवलेल्या सुवर्णमृगाचा लोभ सीतेला झाला. परिणाम विनाश. पैसा जेव्हा साधनाऐवजी साध्य बनून राहतो तेव्हा होतो तो अक्षम्य अपराध. रणजित भाऊ, पश्चाताप करत बसा ना तुम्ही. अहो 100 वेळा सांगितले तुम्हाला आमच्या यांच्या नादात पडू नका, तरी. अगं बहिणी, तू दादावर उगाच अविश्वास दाखवतेस बघ. अगं दादा ज्या पद्धतीनं ट्रेडिंग करतो ना ती पूर्णपणे प्रॉफिट मध्येच असते. उगाच नाही झाले माझे लाखाच्या 1.25 लाख आणि मुद्दल तर अजून शिल्लक आहे. अगं मला फायदा मिळालाय म्हणून तर मी माझ्या मित्राला पण आणलंय ना सोबत. त्याला सुद्धा गुंतवायचे आहेत पैसे. काय करायचंय ते करा, पण इतकं मात्र लक्षात ठेवा, विना कष्ट केलेली कमाई टिकत नाही कधीच. अहो यांनाही मी हे सांगून थकले. बर बर बहिणी दादा कुठं आहे? खरंय दुसरी काय आहे की शेअर मार्केट म्हटलं की हे थोडे चढ उतार हे आलेच नाही का. नाही काय आहे, मार्केट कधी पिकअप होईल कधी डाऊन होईल हे माहित नसतं आपल्याला. आणि निफ्टीवरील तीक्ष्ण नजर हटत नसते आपली कधीच. सो डोंट वरी ओके. येस ओके चल बाय. केव्हा असते. ओके बैस. अगं नाही ना चहा वगैरे दिलास. अरे घेतला आम्ही चहा घेतला. दादा हा माझा मित्र. कोण रे? आणि माग गुंतवणुकीबद्दल आपलं बोलणं झालं होतं ना. ओके. नमस्कार दादा, माझं नाव सुरेश. हो नमस्कार. बोला काय म्हणताय? नाही, रणजित बोलले की तुमच्याकडे पैसे गुंतवून त्याला डबल फायदा झाला, म्हणून मीही तुमच्याकडे पैसे गुंतवायचं म्हणून आलोय. हो काय आहे, पैसे माझ्याकडे नाही शेअर मार्केट मध्ये गुंतवले जातात. हो. आम्ही काय फक्त एक माध्यम आहोत. शेअर मार्केट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं पैसे मिळवायची जितकी इच्छा असते तितकीच गमवायची पण तयारी पाहिजे. आणि या 2 तत्वांवरच हा व्यवसाय चालतो. दादा याला 15 लाख रुपये गुंतवायचे आहे फक्त. नाही म्हणजे दादा पैसे होतील ना डबल नक्की. नाही रणजित, तुला माहितीच आहे की वडिलांच्या रिटायरमेंट नंतरचा सगळा फंड आणि माझ्या कंपनीतून 10 लाखाचं लोन करून हे पैसे जमा केले. तर मी नको काळजी करूस तू. अरे मला मिळालेत ना पैसे. हो मग तुलाही मिळतीलच की. हा. एक वेळ तुम्हाला दोघांना एकच सांगतो. शेअर मार्केटचं चिन्ह आहे बैल. आणि हे प्रतीक एकच प्रतीक करतं की हा बैल एकदा बसला की बसला आणि उधळला की उधळलाच. ज्याला याची वेसण कशी पकडायची ते समजतं त्या उधळलेल्या बैलावर स्वार होऊन फक्त मग काय प्रॉफिटच प्रॉफिट. आणि हा रमाकांत यात बाप माणूस आहे बाप. कळलं? नाही ठीक आहे दादा, ही घ्या माझी रक्कम, तुमच्याकडे सुपूर्द केली बघा. ओके नो प्रॉब्लेम नो. वहिनी आम्ही निघतो. या दादा येतो रे. या सावकाश. हो. अहो कशाला या मुलाला यात ओढताय? म्हणजे एवढ्या मोठ्या रकमा घेऊन नसती आशा दाखवता येते ना. अहो नशीब केव्हा फिरेल काही सांगता येतं का उगाच धोका पत्करायचा? धोका पत्करायचा नाही ना गेलो. अगं धोका न पत्करणं यातच खरा धोका असतो.
नशिबावर तुझ्यासारखी हताश लोक जी असतात ना तीच अवलंबून राहतात. माझ्यासारखी महत्वाकांक्षी माणसं. एक मिनिट. हो हॅलो. काय साहेब, अजून किती कॉल करायचे तुम्हाला? माझे पैसे जमा झाले नाहीत अजून हप्त्याचे. तुम्ही तर म्हणलेलं की जमा होतील म्हणून, पण नाही झाले जमा. अरे 10 महिने आलेत ना पैसे, पण हे पण येतील. मार्केट सध्या डाऊन आहे, कळत नाही काय? हा बोला, काय झालं मला? साहेब, अहो एक बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज? कसली बॅड न्यूज? अहो मार्केट लय खाली आले, पूर्ण झोपले म्हणा की. आणि आपण घेतलेल्या अनेक कंपन्यांचे शेअर पूर्णपणे गळगळले. ब्रेकिंग न्यूज. शेअर मार्केट संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी. सेन्सेक्स 3300 तर निफ्टी 2800 अंकांनी खाली, अर्थात मार्केट क्रॅश. या बातमीनं गुंतवणूकदारांमध्ये उद्रेक निर्माण. कोल्हापूरमधील नामवंत हस्ती, शेअर मार्केटचे बादशहा अशी ओळख असलेल्या रमाकांत ठाकर यांच्या पुण्यातील हडपसर इथं असलेल्या ऑफिसची तोडफोड करत गुंतवणूकदारांनी राग व्यक्त केला. आणि याबद्दल आता अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. हेलो. जय श्री कृष्णा. अरे मेहता, न्यूज देखी क्या? अरे हाँ ना, देखिए. वैसे क्या हाल है वहाँ? अरे कुछ अच्छा नहीं हो रहा है यार. मार्केट इतने पॉइंट से गिरा है, कुछ समझ में नहीं आ रहा है. हाँ, अरे हमारे बहुत सारे इन्वेस्टर्स बहुत ही डर गए यार. होता है. अरे मार्केट इतने दिनों के बाद खुला है तो थोड़ा तो गिरेगा ही ना. गिरेगा इतना? अरे धूल चाट के वापस खड़ा हो जाएगा. 5-10 करोड़ का इंतजाम कर. क्या? सबके खाने में इंटरेस्ट भेज देंगे, सबका मुंह बंद. अरे 1 महीने में सारा लॉस कवर कर देंगे. मेहता क्या बात करता है यार? 5-10 करोड़? मेहता ऑलरेडी मैं मेरी पूरी प्रॉपर्टी लगा चुका हूं इसमें. कुछ बचा नहीं यार मेरे पास, कुछ नहीं. ये 5-10 करोड़ कहां से लाऊं यार? तू भी क्या बात कर रहा है? हमारी बात तो सुन ना. कुछ तो जुगाड़ करना पड़ेगा तुम्हें. मार्केट में मार आ जाए हम. हाँ, अरे हमारी वजह से मार्केट गिर सकता है तो हमारी वजह से खड़ा भी हो सकता है. जय श्री कृष्णा. ठीक है देखता हूँ कुछ. मैं तो फिर कॉल करता हूँ. ओके. 5-10 करोड़ का इंतजाम करके करना. जय श्री कृष्णा. येऊ का रमाकांत? कौन? अरे सयाजी, ये या भाऊ, बसा हं, चहा ठेवते. अहो नाही वहिनी, चहा नको, आता झालायचेच. रमाकांत, अरे झाले असे की मुलग्याची कॉलेजची फी भरावी लागणार आहे आणि अचानक एवढ्या पैशांची जोडणा कशी लागणार ना. म्हणून तुझ्याकडे गुंतवलेले पैसे जर मला मिळाले तर ते फीचं माझं. सयाजी, अरे टीव्ही वरच्या बातम्या बघूनच आला असशील, म्हणूनच निघाली वाटतं कॉलेजची ही फी. आणि ती कोणाची अचानक? अरे नाही रे रमाकांत, काय नाही ग मला म्हटलं मित्र माझ्या कळकळीनं माझी विचारपूस करायला आला असेल, पण नाही, तो तर पैसे मागायला आलाय. आणि तेही अशा नाही. रमाकांत, अरे इतका इगो नसावा रे माणसाला. अरे हो, हे बघ, आम्ही तुझ्याकडे गुंतवलेल्या पैशावरती तू ही पैसे कमवतोच आहेस ना. 5 लाख घेऊन आलेला असता. किती? 5 लाख. त्याचे 10 लाख करून दिले मी. तेव्हा ही भाषा नव्हती तुझी सयाजी. तुमची मुद्दल परत दिली. व्याजाची रक्कम फक्त माझ्याकडे आहे आणि ती पण डबल करूनच देईन. तुला काय वाटतं रे, पैसे गुंतवल्यावरच पैसे मिळतात? अरे यासाठी माझ्यासारखी चाणक्य बुद्धी गुंतवावी लागते. चाणक्य बुद्धी, तेव्हा मिळतात हे पैसे. आणि त्याचेच पैसे येते. अरे या रमाकांत कधी कुणाचे पैसे बुडवले नाही आणि बुडवणारही नाही, कळलं? ये आता. एवढं बदलशील असं वाटलं नव्हतं रे रमाकांत. रे हा येतोय. अहो किती दिवस आहे असं चालायचं? कसला तरी तो बोनस जमा झालेला नाही म्हणून रोज 100 लोक दारात येतात. आता तर मार्केट पडलंय म्हणताय तर कसं होणार आहे सगळं?
अहो प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत आलीये, नको असले हो पैसे, नको कुणाचा तळतळाट. तळतात? कसं तळतात? कोणाच्या दारात गेलो तुम्ही की बाबा काही करा आणि माझ्याकडे पैसे गुंतवा, तुमचे पैसे मी डबल करून देतो, या सगळे माझ्याकडेच या. हो तरी इतके दिवस थांबलेतच ना ते, तुमच्यावर विश्वास ठेवून. अगं उपकार नाही करत ते माझ्यावर, 100चे 200 हवेत ना त्याला. अगं या मागं त्यांचाही स्वार्थ आहेच की, म्हणूनच थांबले. तरीही कुणाचे पैसे मी बुडवणार नाही, कधीच बुडवलेले नाहीत. काहीतरी यंत्रणा नक्कीच लागले, डोंट वरी. म्हणजे एवढं सगळं होऊन पण परत यातच डोकं तुमचं. अगं माझा प्रवाह हाच आहे, जिथं गमावलंय तिथंच कमवायचं, हे माझं ध्येय आहे. आणि ते ध्येय मी काय वाटतं ते झालं तरी पूर्ण करणार, पक्ष नसतो. ध्येय गावातील लोकांचे पैसे लावून पैसे उभा करणं, सोन्यासारखी नोकरी सोडून कमी वेळात जास्त पैसा मिळवणं, हे कसलं ध्येय? अगं पैसे जरी लोकांचे असले तरी बुद्धी माझी आहे ना गं, माझी रिस्क आहे माझी. माझ्या याच कौशल्याचा फायदा तर होतो या सगळ्यांना. अहो कसलं कौशल्य, कसला फायदा? अहो त्या रणजित भाऊनी त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांनी शेतात ऊस पिकवून कष्ट करून कमावलेली कमाई परस्पर काढून तुमच्याकडे आणून दिली आहे. अहो गरीब अडाणी लोक आहेत हो बिचारे, तर काय करायचं त्यांनी? अरे काय करायचं म्हणजे काय, कुणाचेही पैसे बुडणार नाहीये. गरज आहे फक्त पैशांची आणि तोच निर्माण करायचे. आणि हो हे लक्षात ठेव, एक गरीब असणं म्हणजे त्याला ती श्रीमंत होण्यासाठी मिळालेली संधी आहे, संधी लक्षात ठेव. हो साहेब, साहेब आपलं पुण्यातलं ऑफिस फोडलं ते फोडलंच, आज आपलं दाभोळकर कॉर्नरचं ऑफिस सुद्धा फोडलंय बघा त्या जमावानं. काय सांगताय? होय, अहो मार्केट बद्दलची बातमी पाहून सगळे भडके, खूप मारले बघा आपल्या स्टाफला त्यांनी. मी कसा बसा सुटून आलोय त्यांच्या तावडीतनं. साहेब नाही ना, तू आज आमचे पैसे कधी देतोस बोल? अरे बढिया, असं ध्यानाचे घर काय बसलाय? बढिया, पैशांच्या हात भरा, नाहीतर ऑफिस फोडलंय, तसं तुला पण फोडील, लक्षात ठेव. सिक्युरिटी काय झालंय खाली? अरे बाहेरून लोक येऊन माझ्या घरातील खिडक्याचे काच फोडतायत, तुम्ही काही झोप का नाही? अहो साहेब, लोक ऐकणं झाले, तुम्हाला मारायच्या गोष्टी करायला, ही लोक ऐकणं झालं. तुमच्याकडे जर काही होत नसेल तर पोलिसांना फोन करा, विचारून व्यवस्थेसाठी लवकर. हॅलो, हा हॅलो रोहित, अरे यार एक हेल्प हवी होती. अर्जंट मला जरा 5 कोटींची गरज आहे, देशील? 1 महिन्यात तुला मी परत करेन. मित्रा, मुळात मैत्रीत व्यवहाराला म्हणजे मैत्रीत दुरावा आला. म्हणजे सो पैसे सोडून काहीही माग. अरे आणि एवढी मोठी रक्कम माझ्याकडे असायला मी काही कोणी धनवान नाही. सॉरी, ठेवतो मी. अरे पण रोहित हा खुर्सा याला गरज असताना हवी तशी मदत केली मी, आणि आता 5 कोटी? अहो 5 कोटी म्हणजे तुम्हाला खिरापत वाटते का? मग काय? अगं 5 कोटी म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये चिल्लर, सर्वसात चिल्लर. कळलं तुला? माझे बोलू नको का? 1 मिनिट. हॅलो हा मिस्टर माने. हा बोला ना साहेब. माने, त्या हायवे जवळील आपल्या वेअर हाऊस वरती बँकेकडनं काही रक्कम उचलता येईल का? नाही सॉरी साहेब, अहो आता ती प्रॉपर्टी मॉर्गेज नाही होऊ शकत. मग तारणा पोटी कधीच बँकेने ती सील केलेली आहे ना. ठीक आहे बघतो मी काय करायचं. हा हवाय साहेब. हा अहो खरंच गरज आहे का इतकं सगळं करायची? तुला काय करायचंय? मी करतोय ना काहीतरी. हॅलो बाबा, अरे यार मला जरा पैशांची गरज आहे. 5 कोटी मला जरा देणं पाठवून लगेच. रमाकांत, 5 कोटी? अरे एवढी मोठी रक्कम आणि इतक्या सहज मागतोयस? अरे गरज आहे रे, आणि लगेच परत करतोय ना मी तुला. रमाकांत, अरे बाळा, हातायत माझा म्हणून एवढी रक्कम द्यायला मला? अरे मला पण कोणीतरी विचारणारे आहेत घरी. बाबा, हक्क सोड पत्रावर आईची सही हवी होती ना तुला, तेव्हा हाच भाचा आला होता मदतीला, दुसरं कोण नव्हतं. आठवतंय का? आणि आईनं सुद्धा माझ्या एका शब्दावर सही केली होती. का?
तर कधीतरी माझ्या मुलाच्या अडचणीला उभा राहशील म्हणून चांगली परतफेड केलीस. तेव्हा अहो वाईट कळत नसतंच कुणी कोणाचं. हो निघेल ग, काहीतरी मार्ग निघेल. एवढं सोपं नाहीये. आणि अवघड सुद्धा नाहीये. फक्त तू मनावर घ्यायला पाहिजेस. मी म्हणजे मला काही समजलं नाही. ऐक नाही ना, बघ मी पहिल्यांदाच तुझ्याकडे काहीतरी मागतोय. मी काय म्हणतोय की तुझ्या वडिलांनी तुझ्या नावे ठेवलेला कोल्हापूर मधला फ्लॅट आहे ना, तो विकून यातून आपण बाहेर पडू शकतो आणि पैसे कव्हर करून मग परत तो फ्लॅट आपल्या ताब्यात घेऊया ना. माफ करा मला, मी हे नाही करू शकत. अगं माझे सगळे प्लॉट आणि फ्लॅट्स बँकेकडे तारण आहेत म्हणून मी तुझ्याकडे हात पसरतोय. तर तू ही इतरांसारखी स्वार्थीच म्हणणार आहेस का माझ्या बाबत? हे बघा, माझ्या बाबांनी माझ्या नावावर केलेला फ्लॅट हा माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून दिलाय ना. माझ्या नवऱ्याचे असले नसते हट्ट पूर्वाला नाही दिलाय. काय बोलतेस हे? तरी नशीब माझ्या बाबांनी तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये थेट वारसदार केलेलं नाही. नाहीतर आज ही पण प्रॉपर्टी बँकेकडे तारण असते. माझ्या मृत्यू पश्चात वारस लावलेला तुम्हाला म्हणूनच बरं आहे. किती बोलतेस? किती बोलतेस? म्हणजे एकूण काय तू तयार नाही आहेस हा फ्लॅट विकायला? नाही. सप्तपदीच्या वेळी हातात हात घेऊन सुखदुःखात आयुष्यभर साथ देईन हे वचन देणारी तू सगळं हीच माझी अर्धांगिनी पाहिजे. कुठला तरी विषय कुठं तरी घेऊन जाऊ नका. अगं आपला नवरा मोठं संकट आहे. मरण यातना भोगत असणाऱ्या तुझ्या या नवऱ्याचे जर तुला कसलीच सोयच सुचत नसेल तर मग कशाला ग तो माझ्या नावाचा मळवट भरून मिळवतेस? माझ्या नजरेपासून दूर हो, दूर हो माझ्या नजरेपासून, नाहीतर माझ्या हातून काहीतरी प्लीज प्लीज सांग यार. जेव्हा समजावत होते तेव्हा ऐकलं नाही आणि आता पश्चाताप करत बसले. हे नेक आयुष्यात कधीच नव्हती. कित्येकांना कुबेरासारखा पैसा मिळवून देणारा मी आज एक गाजर बारकी बनलो. इतकं सारं करून ही कफल्लक ठरलो मी. कळसूत्री पाहुला झालाय माझा. मला कसला नाही जगण्याचा अधिकार. मला मुक्त व्हावं लागेल यातून. मुक्त रमाकांत थकलास. भगीरथ प्रयत्न करूनही माझ्या नशिबी जर फक्त आणि फक्त स्मशान वैराग्यच असेल तर आता खरंच थकलोय मी. खरंच थकलोय. फॉरेन्सिक मार्केट, शेअर मार्केटचा बादशाह तू आज निराश होऊन स्वतः यातून मुक्त करू पाहतोस. रमाकांत ठाकर बादशाह. अरे बादशाह व्हायला गेलास पण आज जोकर झाला तुझा. जोकर. अरे मग काय करू मी? त्रिशंकू सारखी अवस्था झाली आहे माझी. इतकी पराकाष्ठा करूनही आज वामन मूर्तीच ठरलो मी शेवटी. रमाकांत तू स्वतःच जबाबदार आहेस याला. अरे मोर होऊन नाचायला गेलास पण अखेर लांडून झालास. आता स्वतःला संपवण्याचा विचार करतोयस. म्हणजे गरुड भरारी घेणारा तू शेवटी गिधाडच निघालास की रे. गिधाड. तू जगलास तरी लांछन घेऊन जगशील आणि मेलास तरी लांछन घेऊनच मरशील. लांछन नाही
नाही नाही, हे असं कुठलंही लांछन घेऊन मला मरायचं नाहीये. मग उठ. नैनाच्या मृत्यूनंतरच जर तुला ती प्रॉपर्टी मिळणार असेल तर तुला तो निरपराध बळी द्यावाच लागेल. तरच यातून तुझी सुटका होईल. उठ उठ. म्हणजे नैनाला संपवायचं. नैनाला संपवून तुझ्या हातून एक ब्रह्मपाप होईल. पण तुझ्याकडे पैशात अडकलेल्या त्या शेकडो लोकांची पुण्याई तुला लागेल. यासाठी तुला आता घ्यावाच लागेल जमदग्नीचा अवतार. ठीक आहे, जरत्कारी बनण्यापेक्षा जयाचंदी वृत्तीच बरी. ही गोगलगाय माझी बायको आज माझ्यासाठी झालेली शुक्राचार्य बनली आहे. तिला मृत्यूशय्येवर आता मला झोपावंच लागेल. नाही पण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि जर माझं हे काळ कृत्य उजेडत आलं तर? अरे लाक्षा गुहात पांडवांना जाळण्याचा प्रयत्न फसलेला तू दुर्योधन आहेस का? नाही ना? अरे प्रत्यक्ष श्रीरामाला लंकेपर्यंत खेचून आणणारा रावण आहेस तू. रावण, दशानन रावण. रमाकांत, आता अशी योजना बनव की कायद्याला देखील हातावर तुरी देऊन तू मात्र नावानिराळा राहशील. म्हणजेच रावण होशील. रावण. विचारांच्या भुलभुलयात अडकून राहणारा तुम्हाला नाही असतो. रावण असतो. रावण. दशानन रावण. कोणी आहे का? कोण आहे? किंवा होण्यापेक्षा संपूर्ण जमीन विकून परतफेड करायची म्हणा आणि ताज मानेनं जायचं या जगात संपवतो तुझा खेळ.
घराला नाही म्हणणारे हे तुझे खाऊन बाहेर बहिणी मला झोप नाही मलाही आता भोगतोय मी हे दिसत होत तुला तरी तुझा कायमच नका लग्नावेळी दिल्या होतेस राहणार नका त्याही विसरलीस माझ्या सुख शेवटपर्यंत साथ देईन म्हणून वचनबद्ध केल्यास आणि 7 जन्मात तुमच्या सोबत चालेल म्हणणारे हेच तुझे पाय नवऱ्याच्या मनाची घालते तुला कळली नाही अशा जीवाची होणारी काही तुला समजायला पाहिजे होती दाखवलो काळजी कसली असते ती हे घे काळजी पासून मोकळ करा पिता मी चुकलो बायकोच्या हत्येचा 14 वर्षाचा कारावास भोगूनही माझे भोग काही सांगता संपत नाही मला सर्व होत मनांत झालेल्या रावणानं मंदोदरीच ऐकलं नाही आणि चांगल्या मार्गाने जायचा सल्ला देणाऱ्या त्या बिभीषणाचं पण ऐकलं नाही आणि मग रावण चुका रावण इथं चुका आणि रावण इथंच संपला तुमच्यात पण असाच बघ एक रावण असेल रावण आणि तर मनात तरी असेल काही माझी मंदोदरी आणि तो विभीषण पण या गर्दीतच असणार आहे त्याला ओळखा त्याला आणि स्वतःचा रावण होऊ दे नका म्हणावं नको सुवर्णमृगाचं आमिष दाखवून लक्ष्मी रूपी सीतेचं अपहरण करणारा रावण असाच म्हणतो माझ्यासारखा कोणत मनाची भीक मागत असा करतो रावण असंच संपतो रावण